गुड मॉर्निंग स्टुडंट. चला तर आज आपण बघूया लेसन नंबर 12 वाटाड्या. आता वाटाड्या म्हणजे काय? वाट दाखवणारा किंवा रस्ता दाखवणारा, बरोबर. तर बघा अशी जी कहाणी या पाठामध्ये आपल्याला शैलजा काळे यांनी सांगितली आहे. या पाठाच्या लेखिका शैलजा काळे आहे. त्यांनी बघा एक व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीला दिसत नाही, तो दोन्ही आंधळा असतो, पण तो त्या एका मुलीला कसा रस्ता क्रॉस करताना किंवा रस्ता कसा ओलांडायचा तो या मुलीला शिकवतो. तर बघा संपूर्ण माहिती आज आपण या पाठामध्ये बघूया. तर बघा एक छोटीशी मुलगी असते, ती शाळेत जात असते आणि नंतर तिकडनं वापस येत असताना तिला घरी जायचं असते, पण रस्ता तिला ओलांडून जायचं असते. रस्त्यावरती वाहनं चालत असतात. अचानक तिला एक काका भेटतात. ते काका दोन्ही डोळ्याने आंधळे असतात. मग ते त्या काकाला विनंती करते की मला हा रस्ता क्रॉस करायचा आहे आणि मला माझ्या घरी जायचं आहे. तर बघा ते काका तिला कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीने तिला व्यवस्थित समजून सांगतात की रस्ता कसा क्रॉस करायचा, झेब्रा क्रॉसिंग कशाला म्हणायचं, रस्त्याने जात असताना आधी कोणत्या साईडनं बघायचं, नंतर कुठल्या साईडनं बघायचं, कुठे थांबायचं, मग कसं समोर जायचं, या सगळ्या व्यवस्थित गोष्टी त्या काकांनी त्या मुलीला समजून सांगितलं. तर बघा मिनू नावाची मुलगी होती. तर बघा आता आपण सविस्तर बघूया. तर बघा काका काका आवाज आला, कोणीतरी त्याला हलवत होतं. स्पर्श कोवळा नाजूक होता, हाताची बोटही इवलीशी. काका काका त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली, तसा तो पटकन तिच्या बाजूला वळला. ती म्हणाली, काका मला की नाही खूप भीती वाटते. तर बघा कशाची भीती काकाने विचारलं. बघा एका मुलीने त्या काकाला आवाज दिला, काका काका म्हणून आवाज दिला. त्या मुलीने म्हटलं, काका मला की नाही खूप भीती वाटते. तर कशाची भीती? तर बघा काकांनी विचारले, मला रस्त्याची भीती वाटते, मुलगी म्हणाली. तर बघा त्या मुलीने म्हटली, काका मला रस्त्याची भीती वाटते. आधी त्या मुलीने त्या काकाला आवाज दिला, काका काका म्हणून आवाज दिला. नंतर ते काका त्या मुलीकडे बघतात, बरोबर. मग ती मुलगी विचारतात, काका मला रस्त्याची भीती वाटते. तर बघा मला रस्त्याची भीती वाटते. मुलगी म्हणाली, रस्ता काय वाघ सिंह आहे खाऊन टाकायला? काका म्हणाले, तू रस्त्याला का बरं घाबरते? रस्ता काही वाघ सिंह आहे तर आपण घाबरलं पाहिजे? तर बघा रस्ता काय वाघ सिंह आहे खाऊन टाकायला? काका म्हणाले, वाघ सिंह नाही हो, पण केवढी रहदारी असते त्या रस्त्यावर, ती गर्दी असते. रहदारी म्हणजे गर्दी. वाघ सिंह नाही हो, पण केवढी रहदारी असते रस्त्यावर. मोटारी, स्कूटर, मध्येच शिट्टी वाजवणारा पोलीस, कोणी कुठंही भरकन येतं. मगा तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते. अरे रे रे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? बाहेर तर जावंच लागेल ना. ते काका म्हणतात की असं रस्त्याला घाबरणं कसं चालेल? आपल्याला बाहेर तर जावंच लागेल. ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहे, ज्या काही आपल्या गरजा आहे, त्या गरजा आपल्याला पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या काही वस्तू आणण्यासाठी आपल्याला घराच्या बाहेर जावं लागेल, बरोबर. मग घराच्या बाहेर जाण्यासाठी आपल्या रस्त्यावर जावं लागेल. रस्त्यावर जात असताना रस्त्यावर गर्दी असणारच, वाहन चालणार, मोटार चालणार. मग अशा वेळेस आपण रस्त्याला काय घाबरायचं, बरोबर. रस्ता काही वाघ सिंह आहे की आपण घाबरलं पाहिजे असे काका म्हणतात. कारण आपल्याला कुठलंही काम पडलं तर आपल्याला रस्ता क्रॉस करून किंवा कुठल्या तरी वस्तू आणायला आपल्याला घराच्या बाहेर जावंच लागेल. म्हणून रस्त्याला न घाबरता आपण आपलं काम करायला पाहिजे असं काकाला म्हणायचं आहे. तर बघा नंतर काका काय म्हणतात, हो ना काका, बाहेर जाताना आई बाबा असतातच बहुतेक माझ्याबरोबर, तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्याची. आई किंवा बाबाचं बोट धरलं की भीती गायब, अगदी एटीत चालते मी त्यांच्याबरोबर. मुलगी म्हणाली, हो काका, माझ्यासोबत जेव्हा माझी आई बाबा असतात तेव्हा मला अजिबात घाबरायची भीती वाटत नाही, अजिबात रस्त्याची भीती वाटत नाही. मी बिनधास्तपणे, एटीत रुबाबदारपणे मी माझ्या आईचा किंवा माझ्या पप्पांचा बोट पकडून, हात पकडून मी चालत असते. मला कुठल्याच वाहनाची किंवा गाडीची अजिबात भीती वाटत नाही, कारण माझ्यासोबत कोण असते? माझे आई वडील असतात, असं तिला म्हणायचं आहे. त्यानंतर बघा असं मग आता नाही वाटत? तर बघा काय म्हणते ती, असं मग आता नाही वाटत कोणी बरोबर? तुला शाळेत पोहोचवायला घरी न्यायला येत नाही कोणी? काकांनी विचारले. बरं असं आता तुला न्यायला कोण आलं? तुला घ्यायला कोण येणार होतं? तर बघा येतं ना, बाबा सकाळी शाळेत पोहोचवतात आणि मग तसेच ऑफिसला जातात. आमचा गडी सकाराम दुपारी येतो न्यायला. मुलगी म्हणाली, हो ना, रोज माझ्यासोबत कोण माझे पप्पा यायचे, बाबा यायचे, पण जाताना कोण? आमच्या घरचा एक माणूस गडी सकाराम यायचा, पण आज तो काय
सुट्टीवर आहे? नाही ना, तो सुट्टीवर आहे आज. मग तू घरी कशी जाणार? बघा, काकांनी विचारले, मला घर माहीत आहे. काकांनी विचारले तिला की तू आज घरी कशी जाणार? आज तुझे पप्पा पण नाही आले, तुझे बाबा पण नाही आले, आणि तुझा जो गडी असतो सकाराम, तो सुद्धा तुला न्यायला नाही. मग तू आज घरी कशी जाशील? ती काय म्हणते, मला माहीत आहे माझं घर कुठे आहे. तर बघा, मला घर माहीत आहे, सकाराम बरोबर रोज जाते ना. ठीक आहे, तिने काय म्हटलं की मी रोज सकारामसोबत घरी जातो, तेव्हा मला रस्ता माहीत आहे माझ्या घरचा, तेव्हा सगळा रस्ता पाहून ठेवला मी. तो बघा, समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा TV काढला आहे ना, तिथून वळायचं, मग मोठं मैदान लागतं, तिथे एक बेकरी आहे. बेकरीजवळून अगदी सरळ येत गेलं काका की इथं माझं घर. ते काय म्हणते, एक तिथे बोर्ड आहे, तिथे एक बेकरी आहे, ते ओरडली की माझं घर येते, असं तिला म्हणायचं होतं. ती नीट समजून सांगत होती, ती काकांना नीट समजून सांगत होती की इथे एक बोर्ड आहे, तिथे एक बेकरी आहे, नंतर माझं काय, तिथे एक घर आहे. व्यवस्थितपणे नीटपणे ती त्या काकांना समजून सांगत होती. तर बघा, त्या धिटुकलीच्या बोलण्याची त्या काकांना गंमत वाटत होती. जेव्हा ती मुलगी समजून सांगत होती तेव्हा त्या काकांना त्या मुलीची गंमत वाटत होती की बघा किती चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे ती मुलगी त्या काकांना समजून सांगत होती की माझं घर इथे आहे. तर बघा, काका काय म्हणतात, काय नाव बेटा तुझं? त्यांनी मध्येच विचारलं. माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला काय म्हणतात, मिनू म्हणतात. काका तुम्ही पण मिनूच म्हणा. ती काय म्हणते, माझं नाव आहे मृणालिनी, सगळे मला काय म्हणतात, मिनूच म्हणतात. काका तुम्ही पण मला काय म्हणा, मिनूच म्हणा. तर बघा, पण काय ग मिनू, आईनं तुला एकटंच यायला सांगितलं? काका म्हणतात, काय ग मुली, तुला एकटं यायला सांगितलं का मम्मीने? नाही. तर बघा, मग नाही हो, एकटं नाही, आमच्या घराजवळ राहणारी सोनल आहे ना, तिच्याबरोबर यायला सांगितलं होतं. आमच्या घरात एक सोनल असते, तिच्यासोबत आम्हाला यायला सांगितलं होतं. मग सोनल कुठे आहे? मग ते काका विचारतात, सोनल कुठे आहे? ती गेली मगाशीच. काय म्हणतात, ती मगाशीच गेली. भारी शिष्ट आहे ती. काय म्हटलंय, भारी शिष्ट आहे ती. ती मला चल म्हणत होती, पण मलाच राग आला. किती टिंगल केली तिनं माझी. मी म्हटलं मला नाही यायचं तुझ्याबरोबर, तू जा, मला माहीत आहे माझं घर. तिने माझी टिंगल केली. ती खूप हुशार आहे, चंट आहे, मला तिच्यासोबत अजिबात घरी जायचं नव्हतं, म्हणून मी तिला म्हटलं की तू जा, मी नंतर येतो, मला घराचा रस्ता माहीत आहे, मला तिचा खूप राग आला होता, असं तिला म्हणायचं आहे. तर बघा, मग काय म्हणाली ती? काकांनी विचारले. मग ती काय म्हणाली हे काकांनी म्हटलं. ती म्हणाली, जा, रस्त्यात घाबरशील. मग काय म्हटलं, काकांनी विचारलं, सोनलला तुला काय म्हटलं? तर ती म्हणाली, जा, रस्त्यात घाबरशील, मग येईल तुझी आई मला विचारायला. मिनू म्हणाली, पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना? काका म्हणाले, हो ग, तुला तर रस्त्याची भीती वाटते ना, मग तू कशी काय रस्ता ओलांडशील? तर बघा, ती म्हणाली, अहो, फक्त रस्ता ओलांडताना जीव घाबरतो, वाटतं सगळ्या गाड्या आपल्याच अंगावर येत आहेत. ते हसले. ती काय म्हणाली, फक्त रस्ता क्रॉस करताना, रस्ता ओलांडताना मला भीती वाटते, नंतर काय वाटत नाही. तेव्हा तिच्या बोलण्यावरती काका हसले. काका म्हणाले, तुम्ही मदत कराल? ती म्हणाली काकाला, तुम्ही मदत कराल, बोट धराल माझं, फक्त पलीकडे जाण्यापुरतं, मग जाईन मी माझी, मला माहीत आहे पुढचा रस्ता. तिने म्हटलं, काका तुम्ही माझा हात धरून मला तिथपर्यंत नेऊन द्याल का? मग मी सहज माझ्या घरी मी पोहोचून जाईल. तर बघा, काका तिच्याकडे बघत राहिले, ते हसले. मिनू उत्साहाने बोलत होती, मिनू आनंदाने बोलत होती. तिच्या आवाजात आर्ज होता, म्हणजे विनंती होती. आर्ज म्हणजे काय, एक विनंती. तर बघा, मिनू उत्साहाने बोलत होती, तिच्या आवाजात आर्ज होते. काकांची छाती मात्र धडधडू लागली होती. आता बघा, आधीच मला म्हटलं होतं काकांना दिसत नव्हतं, पण ही मिनूला माहित होतं का? नाही. काका तिच्या पूर्ण गोष्टी ऐकत होते, ती काय सांगत होती, सगळ्या गोष्टी ती ऐकत होते. पण जेव्हा वेळ अशी आली की काकाला आता तिला काय करायचं होता, रस्ता ओलांडून द्यायचा होता, कारण तिला तिच्या घरी जायचं होतं. मग आता आपण नेमकं काय करावं, आपल्याला तर दिसत नाही आहे. आता ही मुलगी आपल्याला म्हणत आहे की माझं बोट धरून मला रस्ता ओलांडून द्या. आता आपण काय केलं पाहिजे? त्यांना भीती वाटत होती, त्यांची छाती धडधडू लागली होती. तर बघा, नंतर काय होते,
बघा हे जे आपल्याला पांढऱ्या पट्ट्या दिसते ना, ह्या काय झेब्रा क्रॉसिंग. ह्या पांढऱ्या पट्ट्याला काय म्हटलं जाते? झेब्रा क्रॉसिंग. लक्षात ठेवा, झेब्रा क्रॉसिंग कशाला म्हणतात? जेव्हा आपण रस्त्याने जातो, रस्ता ओलांडतो, तेव्हा झेब्रा क्रॉसिंगहून आपल्याला रस्ता ओलांडायचा असतो. तर बघा काय म्हणते ती, चला ना काका प्लीज मीनू म्हणाली. चला ना काका प्लीज मीनू म्हणाली. बघा मीनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काका गलबलून गेले. तिने विनंती केली की काका चला आता आपण रस्ता ओलांडूया, मला घरी जायचं आहे. काय सांगावे या भोळ्या लहानगे जीवाला हे त्यांना समजेना, पण तोपर्यंत तिने काकाचा हात पकडला होता आणि ती त्यांना चलायचा आग्रह करत होती. त्यांना वाटलं की मी ह्या भोबळ्या मुलीला काय सांगणार, या छोट्याशा मुलीला काय सांगणार. त्यांना ते विचारात पडले की हिला मी जर म्हटलं की मला दिसत नाही आहे, तर ह्या मुलीला रस्ता कोण क्रॉस करून देणार, ते मुलीला काय वाटणार, ती घाबरेल. मग ते विचार करू लागले आणि त्या मुलीचा हात घट्ट पकडला. मीनूने हात घट्ट पकडला. तोपर्यंत तिने काकाचा हात पकडला होता आणि ती त्यांना चलायला आग्रह करत होती. तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता. काय म्हटलंय? तिच्या स्पर्शातला जे भोळेपणा होता, तिची बोलण्याची शैली होती, तिची बोलण्याची डेअरिंग तिने केली होती, हे पाहूनच त्या काकांना एक बळ आलं होतं, शक्ती आली होती किंवा हिंमत आली होती असं म्हणायचं आहे. बघा तिच्या स्पर्शातल्या भोळ्या विश्वासाचा तिचा विश्वास होता, त्या काकांना नवे बळ देत होता. हे बघ रस्ता क्रॉस करताना बघा आता त्यांना वाटलं की आता आपल्याला या मुलीला रस्ता क्रॉस करून द्यायचंच आहे. तर बघा ती काय म्हणतात, हे बघ हां हे बघ रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही. मग पहिल्यांदा सांगितलं की रस्ता क्रॉस करताना अजिबात घाबरायचं नाही. नंतर बघा आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं. काका म्हणाले आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं. तुम्हाला मी आताच म्हटलं बा, ह्या झेब्रा क्रॉसिंग तुम्हाला जे पांढरे पट्टे दिसते ना, त्याला काय म्हणतात? झेब्रा क्रॉसिंग. बघा ह्या चित्रामध्ये बघा ती झेब्रा क्रॉसिंगने ते लोक काय करत आहे? रस्ता ओलांडत आहे. तर बघा एक साईडनं मोटर वाहन येत आहे आणि हे झेब्रा क्रॉसिंगने काय करत आहे? रस्ता ओलांडत आहे. तर बघा ते रस्ता कसा ओलांडतात, कसे वाहनाकडे इकडे ते बघतात, सगळ्या व्यवस्थित त्यांनी आपल्या नियमानुसार सांगितलं आहे, ते आपल्या इथे बघायचं आहे. तर बघा समजा तुम्हाला झेब्रा क्रॉसिंग कशाला म्हणतात? ह्या पांढऱ्या पट्ट्याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. चला तर बघा, चला ना काका प्लीज मीनू म्हणाली. मीनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबून आले. काय सांगावं या भोळ्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना. त्यांना वाटलं की आता मी काय सांगावं. ती इतकी विनंती करत होती की काका चला. तिने काकाचा हात घट्ट पकडला. काका चला आपला रस्ता ओलांडायचा आहे. तर बघा पण तोपर्यंत तिने काकाचा हात पकडला होता आणि ती त्यांना चलायचा आग्रह करत होती. तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता. तिचा विश्वास पाहून काकांना सुद्धा नवे बळ मिळाले होते आणि त्याने ठरवलं की आता आपल्याला काय करायचं आहे? रस्ता ओलांडायचा आहे. ठीक आहे. हां चला तर बघा चला ना काका प्लीज मीनू म्हणाली. आता मीनूने त्या काकाचा घट्ट हात पकडला होता. तर बघा मीनू छोटी असल्यामुळे आणि तिला माहीत नव्हतं की ह्या काकांना दिसत नाही बरोबर. तर काकांना असं वाटलं की मी आता ह्या मुलीला रस्ता क्रॉस कसा करून दे किंवा रस्ता कसा ओलांडू. त्यांना प्रश्न पडला. पण त्या मुलीने इतका आग्रह धरला होता, त्या आग्रहापोटी त्यांना तो रस्ता ओलांडावाच लागला. तर बघा तर रस्ता ओलांडताना बघा मीनूच्या आवाजातला आर्जवीपणामुळे, आर्जवी म्हणजे काय? एक विनंती केली तिने बरोबर, एक प्रकारची विनवणी केली. मीनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले. काय सांगावं या भोळ्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना. पण तोपर्यंत तिने काकाचा हात पकडला होता आणि ती त्यांना चलायचा आग्रह करत होती. तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता. त्यांना वाटलं की नाही आता आपल्याला काही केलं तरी आपल्याला रस्ता ओलांडावाच लागेल. तर बघा रस्ता क्रॉस करताना नेमकं काय करायचं. तर बघा इथे तुम्हाला पांढरे पट्टे दिसत आहे, त्याला काय म्हणतात? झेब्रा क्रॉसिंग. काय म्हटलं जाते? झेब्रा क्रॉसिंग. ठीक आहे. हे बघा रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही. आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं. काका म्हणाले. काका त्या मुलीला समजून सांगू लागले की आधी काय करायचं? आधी सर्वात पहिले रस्त्याला घाबरायचं नाही, नंतर झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं. ठीक आहे. म्हणजे रस्त्यावरचे जे पांढरे पट्टे ना, ठीक आहे. मग मीनू म्हणाली रस्त्यावरचे
ते पांढरे पट्टे ना, हो तेच. दाखव बरं कुठे आहेत. मग ते काका म्हणाले दाखव बरं कुठेच आहेत, कारण काका काय होते, आंधळे होते. काकांना दिसत नव्हतं, पण काका तिला विचारत होते की झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे, पांढरे पट्टे कुठे आहे, बरोबर. तर बघा, हो दाखव बरं कुठे आहे. डोळ्यावरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले हे बघा इकडे आहेत. मिनू म्हणाली हे बघा इकडे आहेत. मिनूने ओढतच काकांना झेब्रा क्रॉसिंगजवळ आणले. शाबास. कोण म्हटलं, काकांनी शाबास म्हटलं. मिनूने काकांचा हात पकडला होता आणि त्यांना ओढत इकडे आणलं आणि सांगितलं की हे झेब्रा क्रॉसिंग आहे, बरोबर. तर बघा, आता पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची. त्यांनी पुन्हा विचारलं पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची. बघा ती कोणती. काका सांगत होते दोन्ही बाजूनी येणारी वाहनं नीट पाहायची. जेव्हा तुम्ही झेब्रा क्रॉसिंगवर आले तेव्हा काय करायचं, दोन्ही बाजूनी नीट बघायचं वाहन आले की नाही, बरोबर. तर बघा, आधी उजवी बाजू पाहायची. मोटार स्कूटर येत नसेल तर पुढे जायचं. आधी कोणती बाजू पाहायची, उजवी बाजू पाहायची. मोटार येत आहे का ते बघायचं. मग अर्ध्या रस्त्यातून दुसऱ्या बाजूने येणारी वाहन पाहायची. मग काय करायचं, हां तर बघा, मग अर्ध्या रस्त्यातून दुसऱ्या बाजूने येणारी वाहनं पाहायची. त्यांच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं किंवा समजलं नंतर बघायचं की आता गाडी येत नाही आहे किंवा मोटार येत नाही, तर काय करायचं, आपण हळूहळू चालायचं. हो बघा, ती काय म्हणाली, हो म्हणाली. म्हणून मिनूने खुशीत मान डोलावली. आणखी एक करायचं. तर बघा काय, रस्त्यातून कधी धावत सुटायचं नाही. काकाने सांगितलं की रस्त्यातून कधी धावत सुटायचं नाही. समजलं मला, चला आता. मग मिनू म्हणाली समजलं मला काका, आता आपण जाऊया. एकदम नाही, आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येते का. एकदम धावत सुटायचं नाही, एकदम चालायचं नाही. आधी इकडे तिकडे बघायचं. सांग मला की तुझ्या उजव्या हातात बाजूला काही वाहन येत आहे का, सांग बरं मला. नाही. तर बघा उजव्या हाताला ना त्या पहा 2 कार येत आहे. काय म्हणते ती, पहा त्या 2 कार येत आहे आणि स्कूटर तर भरधावच आहे. मग थांब, आता गेले ना त्या, अजिबात घाई करू नको. आधी त्या वाहनाला जाऊ दे, नंतरच आपण रस्ता क्रॉस करूया, असं त्यांना सांगायचं होतं. तर बघा दोघांनीही अर्धा रस्ता पार केला होता. मग काकांनी परत तिला असेच प्रश्न विचारले आणि रस्ता मोकळा सापडताच दोघेही पलीकडे आली. पलीकडे येताच मिनूने जोरात टाळ्या वाजवल्या. ती फार खुशीत होती. बघा, तिला रस्त्याला घाबरणारी मुलगी, तिला भीती वाटत होती. ती रस्ता क्रॉस कसा करायचा तिला माहीत नव्हतं. अचानक तिला एक काका भेटतात. त्या काकाला ती विनवणी करते आणि त्या काकाला म्हणते की मला रस्ता ओलांडायचा आहे, मला घरी जायचं आहे, माझं घर जवळच आहे, अशी ती विनवणी करते. मग त्या काकाला असं वाटतं की आपण या छोट्याशा मुलीचं ऐकलं पाहिजे. मग ते काका त्या मुलीला रस्ता क्रॉस कसा करायचा, रस्ता कसा ओलांडायचा ते व्यवस्थितपणे त्याला समजून सांगतात आणि अशा प्रकारे ती मुलगी आणि ते काका रस्ता ओलांडतात. तर बघा नंतर काय होते, वा तुम्ही किती चांगले आहात काका, किती छान शिकवलं तुम्ही मला. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार काका, आता मी जाऊ घरी. तिनं काकाचे आभार मानले. छान म्हटलं की मला चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं रस्ता कसा क्रॉस करायचा, तुम्ही मला व्यवस्थित समजून सांगितलं, मला खूप खुशी झाली. जा बेटा पण नीट जाशील. मग काकांनी म्हटलं जा बेटा पण नीट घरी जाशील. हो अगदी नीट जाईल, अगदी आरामात जाईल, असं तिने म्हटलं. तर बघा तेव्हा हो अगदी नीट जाईल. तो बघा टी व्ही काढला ना, तिकडे माझं घर आहे दिसलं ना. मिनू विचारत होती. काकांनी मान उंचावली. बघा काका ते माझं तिकडे माझं घर आहे. काका फक्त मान हलवत होते. आता दिसला ना, हो. म्हणून काकांनी खुशीने मान हलवली. हो दिसलं, आता मला तुझं घर दिसलं. आता मी जाते. हो जा बेटा नीट सांभाळून जा, असं काकांनी म्हटलं. वा नीट जायला तर मुळीच शिकवलं मला काका, मी सांगते आईला. अच्छा ठीक आहे, बाय मिनू. मग काय म्हणतात काका, बाय मिनू.
मीनू म्हणते की मी माझ्या आईला सांगते की मला चांगल्या पद्धतीने मला काकांनी रस्ता कसा ओलांडायचा मला शिकवलं, खूप चांगले काका होते ते, माझ्या आईला सांगेल. बघा वा, नीट झालं तर तुम्हीच शिकवलं मला काका. मी सांगते आईला अच्छा ठीक आहे, बाय मीनू. काकांनी हात उंचावून हलवला. कितीतरी वेळ ते हात हलवतच होते. मीनू घरी पण पोचली तरी पण काका काय करत होते, हात हलवतच होते, बाय बाय करत होते. का बरं? कारण त्यांना दिसत नव्हतं. त्यांना असं वाटलं की मीनू आपल्या आसपासच आहे म्हणून ते काय करत होते, हात हलवत होते. पण त्यांना माहीत नव्हतं की मीनू घरी पोचली म्हणून, बरोबर, कारण त्यांना दिसत नव्हतं. काकांनी हात उंचावून हलवला. कितीतरी वेळ ते हात हलवतच होते. कोणाचा तरी धक्का लागला. काका भानावर आले आणि ते हात हलवत असतानाच, बाय बाय करत असतानाच कोणाचा तरी मागून धक्का लागला आणि काका भानावर आले, म्हणजे शुद्धीवर आले. त्यांना माहीत पडलं की आपल्याला दिसत नाही, आपण काय करतो. त्या भानावर आले. काका भानावर आले. डोळ्यावरचा काळा चष्मा काढला. खिशातल्या रुमालाने एकदा त्यांनी आपले डोळे टिपले. त्यांनी तो काळा चष्मा काढला, आपले डोळे रुमालानं पुसले आणि मग समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागली. ते आर्जवाने म्हणाले, विनंती करून म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोचवता का? जेव्हा ती मीनू घरी गेली, कोणतरी त्यांना धक्का दिला. ते भानावर आले, शुद्धीवर आले. त्यांना कळलं की आपल्याला दिसत नाही आहे. त्यांनी मग आपला चष्मा काढला, आपले डोळे पुसले आणि त्यांना मग काही लोकांचा आवाज येऊ लागला. त्यांनी लोकांना विचारलं की मला दिसत नाही आहे, मला कोणीतरी रस्ता ओलांडून द्याल का, मला पलीकडे जायचं आहे. तर बघा, मला दिसत नाही, पलीकडे पोचवता का? समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला आणि त्यांच्या मागोमाग काका निमूटपणे चालायला लागले. बघा, एका न दिसणाऱ्या माणसाने प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे एका छोट्याशा मुलीला रस्ता क्रॉस कसा करायचा किंवा रस्ता कसा ओलांडायचा चांगल्या पद्धतीने शिकवलं. झेब्रा क्रॉसिंग कुठं असते, रस्त्याने जात असताना आधी उजव्या बाजूनं बघायचं, नंतर डाव्या बाजूनं बघायचं, समोरून मोटार वाहन येत आहे का ते बघायचं, मग धावायचं नाही, हळूहळू चालायचं. अशा व्यवस्थित पद्धतीने आंधळ्या व्यक्तीने दिसत नसूनसुद्धा आंधळ्या व्यक्तीने त्यामुळे चांगल्या प्रकारे रस्ता कसा क्रॉस करायचा शिकवलं. एक वाठाड्या म्हणजे एक रस्ता दाखवणारा व्यक्ती कसा असतो त्याने ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळालं. आणि शेवट त्याच व्यक्तीला कोणीतरी हात पकडून त्याच्या रस्त्यावर त्याला पोहोचवलं. तर अशा प्रकारे शैलजा काळे यांनी चांगल्या पद्धतीने लेसन आज आपण शिकलो, बरोबर. आणि या लेसनच्या माध्यमातून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या की रस्ता दाखवणारा कसा असला पाहिजे, निस्वार्थी असला पाहिजे, निस्वार्थपणाने त्यांनी रस्ता क्रॉस करत आपली मदत केली पाहिजे. अशा प्रकारचा लेसन आज आपण शिकलो. शैलजा काळे, वाठाड्या. वाठाड्या म्हणजे काय, रस्ता दाखवणारा किंवा वाट दाखवणारा एक आंधळा व्यक्ती, दोन्ही डोळ्यांनी दिसत नसलेला व्यक्ती छोट्याशा मुलीला रस्ता कसा ओलांडायचा त्याला व्यवस्थितपणे शिकवलं. ते रस्ता क्रॉस कसा करायचा समजून सांगितलं. त्या मुलीने आपल्या घरचे प्रसंग सांगितले, त्यांनी ऐकलेसुद्धा आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी रस्ता क्रॉस करत असताना त्याला समजून सांगितलं. नंतर शेवटल्या क्षणी त्यांनाच कोणतरी रस्ता क्रॉस करून दिला. तर अशा प्रकारे बघा, आज आपण वाटाडे हा लेसन शिकलो. या लेसनच्या आधारे काही शब्दार्थ बघा आणि स्वाध्यायसुद्धा आहे. आता इवलीशी म्हणजे लहानशी, आर्ज म्हणजे विनंती, गलबलून येणे म्हणजे मन भरून येणे, चाहूल लागणे म्हणजे कुणीतरी येण्याची जाणीव होणे, आणि निमूटपणे म्हणजे गुपचूप किंवा काही न बोलता. आता स्वाध्याय बघा, एका वाक्यात उत्तर लिहा. मीनू कशाला घाबरत होती? मीनू रस्त्याला घाबरत होती. मीनूला दररोज शाळेत कोण पोहोचवत होते? मीनूला रोज तिचे बाबा शाळेत पोहोचवत होते. रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्याने काय म्हणतात? काय म्हणतात? झेब्रा क्रॉसिंग, बरोबर. मीनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते. हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते? जेव्हा त्यांना कुणीतरी धक्का मारतो तेव्हा ते शुद्धी भानावर येते आणि तेव्हा ते म्हणतात की मला दिसत नाही आहे, बरोबर. या वाक्यावरून आपल्याला कळते. ठीक आहे. प्रश्न दुसरा, गाडलेल्या जागी योग्य शब्द लिहा. आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती काय होते? गायब होते. माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला काय म्हणतात? मीनू म्हणतात. मीनूच्या आवाजातला काय आर्जव काकांना गलबलून आले. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही वाटणार, भीती वाटणार नाही, बरोबर. कोण कोणाला म्हणाले? प्रश्न तिसरा,
मग आज नाही आला तो कुणी म्हटलं? काकांनी मिनूला म्हटलं. रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही, कुणी म्हटलं? काकांनी मिनूला म्हटलं. तिकडे नाही हो, इकडे या बाजूला, कोणी म्हटलं? मिनूने काकाला म्हटलं. प्रश्न चौथा बघा, पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात? प्लीज काय म्हणतात? गुड, क्रॉस, टी व्ही म्हणजे दूरदर्शन, बरोबर. तर अशा पद्धती शब्द तुम्हाला आले, तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न पाचवा बघा, स्वतःला दिसत नसूनही काकांनी मिनूला रस्ता ओलांडायला कशी मदत केली ते 5-6 वाक्यात लिहा. आज स्वतःला दिसत नसताना सुद्धा त्या काकांनी त्या मुलीला कसा रस्ता क्रॉस करायचं शिकवलं ते व्यवस्थित तुम्हाला लिहायचं आहे. संपूर्ण पाठ वाचायचा आहे, तुम्हाला आपोआप तुम्हाला उत्तर लिहिता येईल. नंतर बघा प्रश्न 6वा, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. काकांनी मिनूला मदत केली तशी तुम्ही कोणाकोणाला मदत केली आणि कशी मदत केली? ज्या प्रकारे काकाने मदत केली त्याच प्रकारे तुम्ही कोणाकोणाला कधी मदत केली तुम्हाला सांगायचं आहे. नंतर बघा, अंध व्यक्ती मुले स्वतःची कामे स्वतः करतात, बरोबर, म्हणजे ते स्वावलंबी असतात. तसे तुम्ही स्वावलंबी आहात का? जे अंध मुली स्वतःची कामं स्वतः करतात आणि तुम्हाला हात पाय सगळे असतात, तुम्ही त्याची मदत करता का? हे तुम्हाला लिहायचं आहे. असल्यास तुम्ही स्वतःची कोणकोणती कामे स्वतः करता, नसल्यास स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल? ह्या 2 गोष्टीच्या मुद्द्यावर तुम्हाला लिहायचं आहे, उत्तर सांगायचं आहे. नंतर बघा प्रश्न 7वा, तुम्ही कधी भीतीदायक सिनेमा पाहिला आहे का? पाहिला असेल तर हो म्हणायचं. 4थीतल्या जिग्नेशने असा एक सिनेमा पाहिला. तो सिनेमा पाहताना त्याला काय वाटले ते त्याने लिहिले आहे. कंसातील योग्य शब्द वापरून त्याचे लेखन पूर्ण करा. कानाचा घसा, श्वास, डोळे, कानठळ्या, छाती, जीवपाय हे शब्द आपल्याला काय करायचे आहे? ह्या पॅराग्राफमध्ये टाकायचे आहे. ते बघा तुम्ही व्यवस्थित कुठला शब्द कुठे फिट होईल हे तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न 8वा बघा, खालील प्रसंग तुमच्यावर कधी आले होते? त्यावेळी तुम्हाला काय वाटले? तुम्ही काय केले? ठीक आहे. रस्त्यावरून चालताना एखादे वाहन पाठीमागून भरकन आले, जवळून गेले, तुम्ही काय कराल? तुम्हाला काय वाटेल ते तुम्हाला लिहायचं आहे व्यवस्थित, बरोबर. रस्ता ओलांडताना एखाद्या अनोळखी माणसाने तुमचा हात पकडला, तुम्हाला त्याच्याबरोबर चालायला सांगितले, तर काय कराल तुम्ही? तुम्ही रस्त्याने जात आहे, अनोळखी माणसाचा हात पकडला, तर तुम्ही काय कराल? बरोबर, तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. तर बघा आणि काही उपक्रम इथे दिले आहे. तुमच्या परिसरातील मूकबधीर किंवा अंध शाळेला भेट द्या, माहिती मिळवा, वर्गात सांगा. तुमच्या आईला काम करताना पाहून तुमच्या मनात काय येते ते वर्गात सांगा. जेव्हा तुमची आई सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे कामं करतात ते कामं पाहून तुम्हाला काय वाटते ते तुम्हाला वर्गात येऊन सांगायचं आहे. ठीक आहे. तर बघा आज आपण अशा प्रकारे वाटाड्या हा लेसन शिकलो, बरोबर. त्याचा आपण स्वाध्यायसुद्धा बघितला आणि हा लेसन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल, बरोबर, असं मला वाटते. लेसन व्यवस्थित वाचा आणि याचे पूर्ण स्वाध्याय सॉल्व करा. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आलाच तर मला केव्हाही विचारा. ठीक आहे. थँक्यू.